बालमातांच्या 87 बालमातांची जशी वर्तमानपत्रातली बातमी आली, आयोगाने स्वतःहून सुमोटो सदर प्रकरणाची सुनावणी, म्हणजे मला सांगायला तुमच्यासमोर प्रकरण अत्यंत दुर्दैवी आणि वाईट जरी असलं तरी आयोगाचं पहिलं काम म्हणून आयोगाने चार्ज घेतल्यानंतर पहिल्या 8 दिवसामध्ये कुठली सुनावणी लावली असेल तो सोलापूरच्या बालमातांची 85 बालमातांचे, जसं आपण वृत्तपत्रातून सर्व माहिती दिली, आयोगाने त्याची दखल घेतली। 85च्या बालमातांच्या प्रकरणामध्ये जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रांची पहिली सुनावणी मुंबईत झाली आणि त्याच्यासाठी पाठपुरावा करून प्रशासकीय यंत्रणेंना ज्या सूचना केल्या होत्या कायदेशीर बाजूंची पडताळणी करून योग्य ती कारवाई करण्यासाठी, त्यासंबंधी आम्ही त्यांना म्हटलं होतं की पुढच्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये याची संपूर्ण तयारी करून आम्ही आयोग म्हणून त्या ठिकाणी येऊ आणि त्याची पाठपुरावा करू आणि योग्य त्या या गोष्टीच्या लॉजिकल एंडला घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करू। त्या दृष्टीने आयोग या ठिकाणी आत्ता आलेला आहे। आयोगाच्या सुनावणीमध्ये संपूर्ण शिफारशींनुसार त्या यंत्रणांनी त्याचे कामं केले आहेत। महात्मा फुले म्हणून ज्या संस्थेच्या त्याने जो अर्ज केला होता त्याने आयोगाचं आणि संपूर्ण यंत्रणेचं कौतुक केलेलं आहे। उलट मी तर आपल्याला विनंती करेल की आपण सुद्धा जाऊन त्यांची मुलाखत घेऊ शकतात की त्यांनी पहिल्यांदा एखाद्या यंत्रणेच्या, एखाद्या आयोगाच्या आणि प्रशासकीय यंत्रणेच्या सामान्य माणूस कौतुक करतो आहे की एवढ्या कमी वेळामध्ये एवढं चांगलं तुम्ही सर्वांनी दृष्टिक्षेपात आणून दिलं, व्हिज्युलाइज करून दिलं। आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या दिल्ली येथील NGOच्या एका एक्झिबिशनमध्ये महाराष्ट्राचं कौतुक आणि त्याचं स्वतःचं की तुम्ही सोलापुरातलं हे प्रकरण उचलून आयोगाने पण दखल घेऊन प्रशासकीय यंत्रणे तुम्हाला एवढी कशी मदत केली, त्याचे आयडियल मॉडेल आम्हाला द्या। तर त्यांनी आम्हाला उलट आव्हान केलं आहे की तुम्ही एक SOP तयार करून द्या, मी दिल्लीच्या सर्व संस्थांच्या ह्याच्यात मला ते प्रेझेंट करायचे। त्यामुळे सोलापूरच्या बालमातांचे प्रकरण आपण निगेटिव्हिटी न बघता त्याची चांगली पॉझिटिव्हिटी अशी बघू की समाजामध्ये बालविवाह होण्यासाठी ते थांबणार नाहीत आहेत की नाही ते आपल्याला रोखण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणासुद्धा काम करते आहे, समाजसुद्धा काम करतो आणि आपण सुद्धा त्या सर्व गोष्टीला मदत करीतच आहात। आता कारवाईच्या शिफारसी म्हणजे साधारणतः 18 केसेस नोंद आहेत, त्या 18 केसेसच्या लॉजिकल एंडला घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहे। आज सोलापूर जिल्ह्यात बाल हक्क संरक्षण आयोग प्रथमच इथल्या असलेल्या बालकांविषयीच्या केसेसच्या सुनावणीबद्दल आणि जिल्ह्यातील बालकांविषयीच्या असलेल्या सर्व प्रशासकीय यंत्रणांच्या समन्वयाच्या आढावा बैठकीसाठी एकत्रित आला होता। साधारणतः सकाळी सुनावणीमध्ये शिक्षण विभागाच्या टोटल 15 केस होत्या, त्यापैकी 11 केस या निकाली निघाल्या असून 4 प्रकरणांमध्ये पुन्हा नोटिसा आणि पक्षकार उपस्थित नसल्याकारणाने त्यांना नोटिसा देऊन पुन्हा सुनावणीसाठी लावण्यात आलेलं आहे। हे आमच्या दृष्टीने एक चांगलं यश आहे की 15 पैकी 11 केसेस या सोलापूर जिल्ह्यातील तक्रारदारांनी आणि समोरच्या पक्षकारांनी की ज्या शिक्षण विभागाच्या संबंधित होत्या त्यांनी ते सोडवण्यासाठी आयोगाला पण आणि अर्जदारांना पण एक चांगली मदत केलेली आहे। दुसऱ्या महिला बाल विकास विभागाच्या ज्या केसेस होत्या त्या टोटल 10 केसेस होत्या, 10 पैकी 6 केसेस या निकाली निघालेल्या आहेत, त्यासुद्धा 60% जास्त केसेस निघाल्याने आम्ही त्या महिला बाल विकास विभागातर्फे त्या संपूर्ण केसेस सोडवण्यासाठी पोलीस विभागाने, महिला बाल विकास विभागाने जे प्रयत्न केले आणि अर्जदारांना जे न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना मदत केलेली आहे, या संपूर्ण याच्यासाठी आयोग या संपूर्ण यंत्रणेचे आभारीसुद्धा आहे। कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये एवढं बालकांविषयीची संवेदना आणि सेन्सिटिव्हिटी जी आम्ही बघितली ती अन्य ठिकाणीसुद्धा उदाहरण देण्यासाठी आम्ही सक्सेस स्टोरी म्हणून पंढरपूरमध्ये झालेल्या आत्ताच्या 4 दिवसापूर्वीच्या वारीमधल्या पोलीस विभागातर्फे दिलेल्या माहितीवरून त्या जे सक्सेस स्टोरीच्या, कारण जी मुलं आढळत नाही, सापडत नाही, मिसिंग असतात असे बालक आणि त्यांचे पालकसुद्धा, काही वेळेस म्हातारी माणसं, महिला, पुरुष या सर्वांची जी सक्सेस स्टोरीचा एक अनुभव कथन घेऊन याचा उपयोग आपण नाशिकच्या कुंभमेळ्यात कसा करू शकतो असं सुद्धा उदाहरण घेऊन आम्ही एक सोलापुरातून जातो आहोत। त्यामुळे सोलापूरमध्ये संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने बालकांविषयीची दाखवलेली संवेदना ही अतिशय संवेदनशील आहे आणि आम्ही या सर्वांचं कौतुकही करण्यासाठी आयोग म्हणून सोलापुरात आलेलो आहोत। आपण सुद्धा पत्रकार मित्रांनी बालकांविषयीच्या असलेल्या माहिती देताना, बातमी देताना कायद्यातील ज्या तरतुदी आहे पोस्को आणि ज्युवेलाइन जस्टिस ॲक्टच्या जे ॲक्टप्रमाणे 74 आणि 23 प्रमाणे गोपनीयता आणि कुठली माहिती प्रसिद्ध करावी, कुठली माहिती प्रसिद्ध करू नये, देताना कोणत्या गोष्टी प्रसिद्ध करू नये याच्या पण आपण सर्वांनी ऑलरेडी हे सर्व गोष्टी करतो, पण त्यासुद्धा गुणात्मक वाढ करून आपण जास्तीत जास्त प्रयत्न करून गोपनीयतेसाठी आणि या सर्वांसाठी बाल हक्क संरक्षण आयोग आणि बालकांविषयी काम करणाऱ्या सर्व यंत्रणांना आपण सुद्धा मदत करतच आहात, यापुढे करत राहाल अशी अपेक्षा करतो। आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण सर्वांनी बालकांविषयी केलेल्या कामाचं आम्ही इथून एक कौतुक घेऊन
अन्य ठिकाणी सुद्धा एक उदाहरण म्हणून आपलं याचं सादरीकरण करू. धन्यवाद सर. राज्याचं कामकाज नक्की कसं चालतं आणि आपल्याकडे दाखल जे केसेस आहेत राज्यभरातल्या त्या कशा निपटार केले जातात, सोडवले जातात? सर, राज्यामध्ये आतापर्यंत 1700च्या आसपास केसेस होत्या. आयोगाने चार्ज घेतल्यापासून 100 दिवसामध्ये सुमारे 400 केसेस निकाली निघालेले आहेत. आयोग ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आढावा बैठक आणि सुनावणी साधली जातो त्याचं विस्तृतीकरण आणि डिसेंट्रलायझेशन करून आम्ही त्या त्या जिल्ह्याच्या केसेस, जसं आता सोलापूरच्या पक्षकारांना मुंबईत न बोलवता आम्ही सोलापूरला जेव्हा आलेलो आहोत तेव्हा सोलापूरच्याच पक्षकारांची सुनावणी सोलापुरातच घेऊन त्यांच्यासुद्धा आपण गैरसोयी टाळलेल्या आहेत आणि लवकरात लवकर सुनावणी करण्यासाठीच्या प्रयत्नात आम्ही आतापर्यंत 1700 पैकी 100 दिवसात 400 केसेस या निकाली काढलेल्या आहेत. साधारणतः 300 केसेस या आत्ता पुढच्या 4 महिन्यामध्ये निकाली काढण्यासाठी की ज्याला नोटीस काढणं आणि संपूर्ण प्रकरण सुनावणीसाठी तयार आहे, अशा 300 केसेस तयार आहेत. त्यामुळे 50% जास्त केसेस आम्ही म्हणजे 400 निकाली लावल्या आणि 300 सुनावणीसाठी तयार आहे. अशा स्थितीमध्ये आता आयोग पेंडिंग असलेल्या केसेसबद्दलची तयारी आहे. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, पीपीडी, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे, सोलापूर. मोबाईल 6399888822.